Subscribe now and press the bell icon. Never miss an update. माणूस हा दिलदार लगती नंगी तलवार अपना राजा माणूस हा दिलदार लगती नंगी तलवार अपना राजा समझ दे दो मारा माणूस हा दिलदार लगती नंगी तलवार अपना भुसावळ शहरात कुठेही लाईट गेली तर मला पूर्ण भुसावळ शहराने विरोधी काहीच पूर्ण भुसावळ शहरात कुठेही लाईट गेली तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, जेन्युइन रिझन असणं आम्हाला मान्य आहे आणि एक वेळा लाईट जाईल, 2 दिवस जाईल, 10 दिवस जाईल, हे पण आम्हाला कळतं. आम्ही काही वेळेला कोणी भुसावळ शहराचे मला का तुमचं रोज 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 पे जर का असणार आहे तेव्हा कोण ऐकून घेणार आहे सांगा बरं. तुम्हाला ठेवू का मी एक पत्र्याच्या खोलीत रोज दिवसभर तिथं गरम किती होतं, पाऊस पडत नाही, आम्ही ऐकून घेणार नाही सांगतो. याच्यानंतर आम्ही मोठा मोर्चा घेऊन येतो आणि इथंच उपोषणाला बसवून तुमच्या ऑफिसच्या बाहेर आणि ते पण तुमची लाईट बंद करू, आम्ही बाहेर बसू. हे ऑफिस इथे बाजूला आहे, चोपडे बिल्डिंग आहे ना. तुमची लाईट बंद करू आणि आम्ही बाहेर बसू उपोषणाला. असं काही गरज नाही पडणार सर. तशी वेळ येऊ देऊ नका. आमची अशी विनंती तुम्हाला की आम्हाला त्रास होतोय सगळ्या गोष्टींचा, आम्ही रोज हे भोगतोय. ते बघतोय का आम्ही अरे नाटा नाही, सगळेच पेटर तुमचे पूर्ण भुसावळ शहराचा त्रास आहे. एका एरियाचा नाही गोष्ट. रिपोर्ट आणला पावड्या साहेबांना दाखवला, ते बोलतात ते त्यांचं काही जेई साहेब म्हणतात आमच्याकडे पीसीनी कोणत्या फॉर्मॅटमध्ये बनवून आहे, पैसे भरून मी आमचे मरवून होते. आमचे पिकं जळत आहे, 15 दिवस झाले डीपी जळून. शेतकऱ्यांचा विषय पूर्ण गावात तर गावात शेतकरी लोकांना त्रास. डीपी जळाली आहे, बिल भरले. ते आम्हाला माहिती का, आम्हाला हे माहिती का, आम्हाला यांनी दिलं घेऊन जा. हे त्यांनी डायरेक्ट नाही द्यायचं. हे आमचं काम आहे का पहिले सांगा तुम्ही का आमची गरज आहे ना, आमचे पिकं जळत आहे तिथे साहेब. किती दिवसात ही जी लाईट जाते वारंवार गावाची नक्की जाणार नाही आता. नक्की जाणार नाही. नक्की जाणार नाही. मी आता नक्की जाणार नाही. आणि मेंटेनन्स काही असेल तर करू. जर का गेली तर मी कुणाला पकडू? साहेब विचारायचे लाईटच्या बाबतीत मला कॉल यांना विचारायचं. जर का गावातली लाईट गेली सगळं नंबर घ्या आणि फोन उचला ही विनंती सर. माझा मी प्रत्येक फोन उचल. आणि जर लाईट गेली म्हणजे 10-15 मिनिटं गेली आगे अंदर शाळांना समजतं की काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि जर का रोज 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 लाईट गेली तर ते आम्ही समजून घेणार नाही. आम्हाला समजतं आहे काही प्रॉब्लेम आपण 3 तास बंद केली कारण काय होतं पॉवर ट्रान्सफर रात्री गेला होता. साहेब आम्हाला सर्व समजतं प्रॉब्लेम लाईट गेली पण रोज रोज लाईट जाणं म्हणजे हा प्रॉब्लेम झाला. ही सवय आहे तुमची वारंवार लाईट बंद करायची, लोकांना त्रास देता तुम्ही म्हणजे. आणि तुम्हाला करायचंय ना, तुम्हाला करायचंय तुमचा विषय असेल पूर्ण भुसावळ शहराची लाईट बंद करून टाका तुम्ही. मग बघा काय होतं. प्रॉब्लेम झाला 2-3 दिवसात प्रॉब्लेम झाला सबस्टेशनचा. अहो सर मी सांगतो काय, तुम्ही 2-3 दिवस हरता तुम्हाला तुम्ही स्ट्रीट लाईट जाताय. मी सांगतो काय तुमचा रेल्वे झाला प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही 2-3 दिवस करताय. मी तुम्हाला सांगतोय रेल्वे झाला प्रॉब्लेम सुरू आहे. चला माझ्यासोबत घ्यावा, तुम्हाला दाखवतो तुम्ही. लोक सांगतील ना तुम्ही 2 दिवस काय घेऊन बसलाय, चला बरं माझ्यासोबत तुम्ही. चला तुम्ही उठा, चला आपण बघू लोकांची राय घेऊ. लोक विचारतील ना, लोकांना विचार तुम्ही. लोक सांगतील ना की लाईट केव्हा जाते केव्हा जात नाही. 2-3 दिवस सांगा, 2-3 दिवसात गेली का लाईट लावा बरं. फोन तुमच्या घरच्या शेजारच्या लोकांना लावा. ते सांगता का बघा बरं तुम्ही. ते मी सांगतो का तुम्ही 2-3 दिवस करता वारंवार. एक दिवस लोकांना त्रास भोगा लागतोय का. लॉंगला इंट्रक्शन असतात तिथे आपल्याला कळतं. 2 दिवस 3 दिवस तुम्ही इथं बसून तुम्हाला काय समजतं का, गावात फिरायला समजेल तुम्हाला की काय प्रॉब्लेम येतो लोकांना. लोक ड्युट्या पण करतील नाही पण कधी रात्र लागतील का. तिथून बघून घ्या ना कुठला एरिया बंद राहतो, पूर्ण नाही राहत. काही फिडर आहे का. आम्ही तुम्हाला सांगतोय की 1.5 महिने झाले प्रॉब्लेम चालू आहे, तुम्ही म्हणताय 2-3 दिवस 2-3 दिवस. कोण म्हणतो 2-3 दिवस राहणार माझ्या समोर. ठीक आहे द्या तुम्ही माझ्यासोबत चला सर्वे करा. तुम्ही चला गावाची सर्वे करा. तुम्हाला लोकांमध्ये घोषणा समजेल तुम्हाला लोकांमध्ये काय लाईटचं काय प्रॉब्लेम आहे कंप्लेंट. ते फ्यूजले असेल तार टाकी देतात वारंवार त्याच गोष्टी का आम्ही करत मग आम्ही रेट करू तुमची सर्वांची. मग आम्ही त्रास का भोगून घेऊ का. पाणी टाकलं चढून जातील ते
आता शेतकऱ्यांना पण तेच पिढी शहरातल्या लोकांना पण तेच पिढी भरले साहेब मग मला तेच किती दिवस झाले आम्ही अहो. भरून आणि अडवणूक कशी करताय तुम्ही बसा, शांत डीपी बसा. दळाली अरे शांत तर बसा. बाकीच्यांचे बी बिलं भरायला लावा हे कोणती पद्धत झाली शासनाचं सर्क्युलर असं आहे की जिथे डीपी जळाली तिथे 80% पैसे त्या जे थकबाकी तर आहे बाकीच्यांकडे नाही आपण ज्यांनी भरलं त्याचं काय करंट बिल जे आहे ना 80% त्या डीपीओची जी जागा त्यांना भरून घेतोय आपण 80% भरले की ते कमिशन ते डीपी इश्यू करतो तुमचं म्हणणं ते जे आहे 80% पैसे आहे अहो, ना ते 20% लोकांनी भरले त्यांचं काय मग साहेब 80% भरले त्यांचं विश्वास त्यांनी बंद करायचा ज्यांनी नाही भरले ना त्यांचे वाढ करून पण टाकायची ज्यांचं नाही भरले त्यांचं काय, मी ज्यांचं भरले त्यांचं बोललो. बाकी हे आता ते बी ते करता आले ना तीन बिल घेतो आपण इकडून करंट ते बिल म्हणताय, घेतो. तुमच्याकडे होत असेल तर करा. लोकांना गावात पण त्रास शेतकरी लोकांना पण त्रास त्यांनी भरलेले त्यांनी ऑलरेडी भरले सांगता येते तेच तर विचारते मी कुठे भरले? पगार दाबला मग ते तुम्हाला? टाका बघू दे ना त्याचं काम आहे ना त्याच्याकडे पैसे ते साहेब ते घेतले. नावावर माझ्याकडे नाही. नाही आहे त्याची थकबाकीची अमाऊंट त्याची थकबाकीची अमाऊंट त्यांच्या ऑफिसला आहे ते तुम्ही हे सांगते हे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही सर ऑर्डर ना देत नाही असं काय झालं ते लोक वारंवार तुम्ही भेटताय, यांना काय पाहिजे, दिलं? लोक याच्यात काय भेटताय. दिलं त्याला? रेझिडेंट यांच्याकडे कशाला दिलं? सांगितलं ना. त्याला म्हणे दिवाळीचं सही घे दिवाळीकडनं सगळे हा, घे. म्हणजे हा? बोललेला बोललो मी तू या कॉलला आम्हाला आज त्यांना डीपी कशाला पाहिजे पाठवलं? साहेब डीपी पाहिजे आम्हाला साहेब पैसे भरले असेल तरच ते भरले नव्हते मला ते सबमिट त्यांच्याकडे करून देऊ दे ना मला बघू दे. सर्टिफिकेट द्या त्यांना, तुम्ही तुमचा कर्मचारी पाठवणार आहे तुमचा कर्मचारी पाठवा, तुम्ही पगार घेता आणि पगार येत नाही लोक शेतकऱ्यांना भेटणार का तर ते बापरे आणि नाही. तो वायर पण आलाय सोबत कोण गेला? द्या त्यांना त्याला ते फिरवली. यांना कशाला फिरवते तुमच्या इकडे इकडे तिकडे? म्हणजे त्याला पण बोललो मी 2-4 दिवस झाले साहेब पैसे भरून मग लावतात नाही तरी बी डीपी अहो तुमची जी थकबाकीची आम्ही पैसे जमा करून 2 शेतकऱ्याचे पैसे भरले दोन ते देत नाही होते म्हणून. शेतकऱ्यांकडनं नाही ना त्या डिप्युटी किती ग्राहक आहे 8 जण होते आम्ही चेंज करून घेऊन 8 किती आहे बाबा? आम्ही 5 जणांनी अगोदर भरलेले होते 5 जणांनी 2 मला पैसे डिपार्टमेंटला भरले दाखवू दे. या डिप्युटी किती लोक आहेत 8 लोक आहेत थकबाकीची आधी काढली त्याची ती बिलं दिली तुम्ही यांना किती रुपयाची थकबाकी आहे मागे किती रुपयाची थकबाकी आहे एकेका ग्राहकाची ते सांगा थकबाकी म्हणजे साहेब थकबाकी म्हणजे जुनी लाख रुपयाची थकबाकी नाही थकबाकी आपण याची वसूल करत नाही आपण फक्त करंट बिल वसूल करतोय सप्टेंबर ऑनवर्ड्स सप्टेंबरचं पहिलं बिल त्या लाईट बिल कसले हे बिल जे लावलं ते काय मागे भरलेले पैसे सप्टेंबरचं भरले बिल ना? ऐका सप्टेंबरचं सर, बिल डिसेंबरचं ते बिल बिल मार्च बिल तुमच्या जे हे कागद तिन्ही आहे. बिल तुम्ही पुढे त्यांना भरून घेतले का ते कोल्हे साहेबांना घेऊन जा याच्यावरची थकबाकीची ते बिल कसले बिल काय ते भरल्याचे बिल परत भरले ते? ट्रिपिंगचा बरं बिलाचे झेरॉक्स ते बिल सगळे भरले झेरॉक्स लावली सर 8 लोकांचे ते आपले द्या त्यांना, तुम्ही घेऊन गेले लोकांना फिरवून लागणार असते ते डीपी आहे डीपी लागणार असते आणि एकाची गाडी नसतो कवा असतो कवा नसतो 4 करता करता डीपीलाची जबाबदारी कोणाची कोणाला जबाबदारी कोणत्या साहेबांना भेटू डीपीला माझी गाडी नसतो ही सण फोन लावणं पडतो फोन उचलता नाही 3 दिवस झाले फिरतोय मी माझे कंप्लेंट नंबर कंप्लेंट नंबर झेरॉक्स बी गावातून सगळ्या शेतकऱ्यातून जमा करत बिना आणल्या आपले काम सोडा आणि झेरॉक्स जमा करत फिरा तुमचे तुमच्याकडे report पाहिजे. MSCBचे लोक पगार घेतात तुम्ही लोकांना फिरवता तुमचा जो तिथं ऑपरेटर आहे जो फोन घेऊन बसतो कंप्लेंटवर तो आमचे फोन उचलत नाही आमच्याकडे लोकांची फोन उचलत नाही तो नंबर दिला का पाहिजे पगार फोन उचलत घेतो ना तो 4 सह्या घेण्या पडता एक त्याला डीपी लावायला पैसे फोन भरले. लागली की त्याला फोन लावायचा मी वेळ झाला तर फोन उचलत नाही लोकांचे काय फोन उचलत नाही असं काही माहिती आहे का आपल्याला? अरे जे उचलत नाही तर दुसऱ्याचे सोडून द्या काय करायचं सांगा त्याला विचार रात्री फोन केले की त्याला मी किती फोन केले जेव्हा लाईट बंद पडते ना तो हो, मी त्यांना एवढा सांगितलं. अरे माझं काय म्हणे त्याची ड्युटी तो पगार घेतोय ना आम्हाला लोकांचे फोन घेत का आम्ही होतो ना लोकांचे फोन त्याच्यामुळे तो लागत नाही करत लाईट अरे रिंग जाते रिंग जाते साहेबांना तुमच्या MSCBच्या माणसा जवळ बोलावतो रिंग जातो फोन उचलला नाही तो वेळा समजतो का आम्हाला लोकांचे प्रश्न कडे तुम्हाला बोलावतो फक्त ग्राउंडला प्रॉब्लेम येतो किंवा कधी रेंज नसते मोबाईलची म्हणून आमच्या वार्डात फोन उचलत नाही आमचा कधीच फोन उचलत नाही त्यांना सांगा बरं फोन उचलला का रात्री किती बोलावले ते एनचे नंबर नाही का आपल्याकडे ठाकूर आपल्या MSCBचा कंप्लेंट ऑफिस नंबर जो आहे ना कंप्लेंट नंबर त्याच्यावर आम्ही फोन करतो नेहमी तो व्यक्ती जो ड्युटीवर असतो तो फोन उचलत नाही आमचा शेवटी आम्हाला नाहायला जे वागतो आहे मला फोन करावा लागतो की साहेब तुम्ही सांगा ते सुट्टीवर राहता माणसाला फोन करावा लागतो त्यांना हे आमची DP कशी लागेल? कारवाई होता कामाने त्यांना ते सांगतो आपला प्रॉब्लेम काय सॉल्युशन त्यांना पत्र
हा जो विषय आला ना, हा विषय बंद होतो हा पदवीचा विषय आला. विषय आपला भुसावळ शहरातील पदवी चालू किंवा बंद करणे त्याची देखील दुरुस्ती करणे बाबत. आता तुम्ही दिवसभर ड्युटी करून असा घरी आणि तुम्हाला रात्रभर जावं लागणार आहे. तुम्ही सकाळपर्यंत कामाला येऊ शकतात का? तुमचं मला कामाला त्याच्यापूर्वी तो माझा स्ट्रीट लाईट बद्दल होतं बोलतोय मी. 17 जूनला लाईटचं काम चालू. लाईटचं स्ट्रीट लाईटचं काम होतं. लाईटचं प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काय काय सांगा की स्टेटचा विषय संपला, तुम्ही त्याच गोष्टी घेऊन जा वारंवार. स्ट्रीट लाईटचा विषय संपला, स्ट्रीट लाईटचा तेवढा नाही तुम्हाला. तो विषय सोडला मी. स्ट्रीट लाईटचं तुमचं जे सांगितलं ते मला समजलं. बाकी आता तो एरिया त्यांना बदलायचा बघा. मी एरियाबद्दल पण बोलतोय, मला एरियाचं पण नाही, पूर्ण भुसावळ शहराबद्दल बोलतोय मी. मेन लाईनला ब्रॅकेट लावतोय आपण, त्याच्याकरता बंद केली आहे. तेनानगर मधलं काम चालू आहे. तो विषय करता, स्ट्रीट लाईटचा विषय करता, मी सांगतो पूर्ण भुसावळचा विषय करतोय मी. LMP ब्रॅकेट लावतोय, तार थोड्याच्या बाजूला करतोय. ते आमच्या वाड्यात येऊन लाईटा काढताय, ठीक आहे, मला मान्य आहे. तुम्ही ते असे लागले असते काही अडचण नाही. पण जिथपर्यंत हे नगरपालिकेची मिटिंग होत नाही किंवा तो प्रश्न सोडत होत नाही 8-10 दिवसामध्ये, तिथपर्यंत जे सुरू होत असं राहू द्या. आता लोकांना बघा सर, मला गोष्ट ऐका ना, जे झालं ते सुरू होतं ना आतापर्यंत. आता तुमचं ऐका सर, ऐका सर, मी तुम्हाला सांगतो, जे काही असेल ना ते जिथं ज्या स्ट्रीट लाईटचं जितकं बिल येईल ते तुम्ही मला पाठवा, तुमचं बिल भरून टाका. सर ते तुम्हाला माझी गोष्ट ऐका ना. नाही तसं म्हणा नाही माझा, पण मग सर कुणाला जीवनाची जबाबदारी कोण घेणार त्याची मला सांगा. नाही कुणाचा जीव जर का गेला तरी जबाबदारी कोण घेईल? सर स्ट्रीट लाईटचं कमिशन कोणाचे नाव लिहिलं असते सीओ. नाही मी काय तुम्ही जितके पोल काम करा ना, माझ्याकडे घेऊन जा पूर्ण पैसे डीपीआर दिला तुमचे इतके पोलचं. एक तुम्ही एक पर्टिक्युलर एका खांबाचं हे काढा, वीज किती जाते, किती वीज लागते, त्याचं बिल काढा, तितक्या दिवसाचं बिल माझ्याकडे घ्या, तुम्ही मी भरायला तयार आहे. ते मी तुम्हाला नाही देते काय, तुम्हाला विषय तोच देतो ना. तुम्ही नगरपालिका नावावर करा, नगरपालिका लेटर करावं लागतं मला, मी भरतो ते बिल जे तुम्ही माझ्या वाड्यातलं आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग तेच मीटरवरती घेतोय ना आपण. तुम्ही जे म्हणताय की आपल्याला मीटरवर मला काय म्हणणं आहे, तुम्ही घेसाल हे प्रोसेसला वेळ लागेल. या गोष्टीला आज रात्री तुम्ही आज लाईट बंद केले आणि आज रात्री काही घटना घडली. ते मीटरवर आपल्याला घेऊन जातात. मग तिथे फेजच नाही आहे, तर तो काय करतोय, आपले 3 फेज आहे कन्झ्युमरचे, जे ग्राहकाचे फेज आहे. ते ग्राहकाचे फेज आपले चालू असतात की रोज 24 तास चालू असतात. मग हा स्ट्रीट लाईटचा जो फेज आहे तो नाहीमुळे तो काय करतो, स्ट्रीट लाईटचा फेजवरनं आपल्या ग्राहकाच्या फेजवर टाकून देतो आणि ग्राहक आपला 24 तास चालू असल्यामुळे तो स्ट्रीट लाईट 24 तास चालतो. आणि याचा अकाउंटिंग आहे ना, स्ट्रीट लाईटचं मीटर नाही आहे तिथे. आपले जे उद्योग ठिकाणी काय केलं, स्ट्रीट लाईटचा फेज जर रन होतं की नाही, त्याचा जो पॉवर आहे, त्याचा जो करंट आहे, तो स्ट्रीट लाईटच्या मीटरमध्ये रेकॉर्ड होतो आणि त्याचं बिल तयार होतं. आम्ही भरपूर आम्ही काय केलं, आमच्या घरच्यांनी आम्ही वायर उतरून घेतले, बट्टे लावून घेतले. लोक एवढे जागृत आमच्या वार्डातले सगळे सुशिक्षित लोक आहे. संध्याकाळी चालू करतात, सकाळी उठून ऑफ करतात. लाईट अशी वापरतात आमच्या वार्डामध्ये. काही काही ठिकाणी असू शकतात. रेकॉर्डिंग नाही होत नाही मला म्हणजे जर रेकॉर्ड होती, पण जे आता जे झालं स्ट्रीट लाईटचा फेस टाकला आणि ते लोकांची चुकी नाही ना. हो मग भाऊ, हे नाही माझं काय म्हणणं आहे, मग तुमचं म्हणणं नाही. एक मिनिट थांबा साहेब, एक मिनिट थोडंसं क्लिअर करतो. त्याचा पूर्ण भाग मी घेतो आणि जिथे जिथे असं अडचण असेल ना त्याच्यावरती काही मेंटेनन्स आता आपण मला एक पर्टिक्युलर तारीख सांगा, मला एक पर्टिक्युलर सांगा की इथनं 15 दिवस, इथनं 10 दिवस इतका वेळ लागेल, त्यानंतर हा लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला एक सांगा. लाईटचा नाही तर मग आम्ही मोर्चे घेऊन येतो, मग त्यानंतर असं असेल तर सांगा कसं करता येईल. पर्टिक्युलर एरिया सांगा की तिथे वारंवार येतो. पर्टिक्युलर मी तुम्हाला सांगतो ना, माझा राहते घराचा एरिया, माझा वार्ड पूर्ण भूषण प्रॉब्लेम आहे. त्यांचं फक्त तो पाण्याचा दिवस एकदा 2-3 म्हणाले मला. त्या दिवशी सगळ्या आणि आता तरी एक दिवसाचं नाही झाले. नाही आता ते डेटच्या हिशोबाने पाहावं लागतं, नेमकं कोणत्या दिवशी काय झालं. आता सध्या म्हणजे काय पाहणार तुम्हाला ते माहिती तर पाहणार गेली होती तो विषय येतो. अरे त्यांचं रिक्षा पाणी का सोडतात, तुम्ही कसं रिक्षा नाही ते काय म्हणतात की पाण्याच्या दिवशी लाईट गेली होती. गेली होती नाही जाते. हा तर मग ते तारखेला काय झालं होतं ती माहिती घ्यावं लागेल. सबस्टेशन मधून होती, काही यांनी डीपी बंद केली होती वगैरे पाहावं. जर का सर यावेळेस आठवड्यामध्ये काहीतरी काम केलं होतं. आपण आता या 4-5 दिवसामध्ये आपण सबस्टेशनलाच काम करतोय. आपण बाहेर कुठला काही प्रॉब्लेम झाला नाही. तुम्ही जर का आता यावेळी आता पण लाईट गेली, आता सध्या पण लाईट गेली आहे. जर का माझ्या वार्डात लोकांचं पाणी नाही झालं तर मी तुमच्या लोकांच्या बकेट घेऊन पाणी भरायला सगळ्या लोकांचं. आता ते कमीत कमी 20-25 झालं पण लाईट काढण्यासाठी जबाबदारी तुमची. तुम्ही लोक बकेट घ्यायचे हातामध्ये आणि तुम्ही पाणी भरायला घेतलं. त्याच्यासाठी डीपी बंद केलेली आहे. तुम्ही लोक ऑर्डर करता तसे आम्हाला हे सांगतात वायरमॅन साहेब, लोकांची ऑर्डर असतात त्याप्रमाणे आम्ही कामं करतो. आणि जर का पाणी लोकांचं नाही झालं तर तुमच्या हातात तुम्हाला बकेट घ्यायच्या, लोकांचं पाणी भरून द्यायचं आहे. मी 4 बकेट तुम्हाला विकत घेऊ, मी कुठल्या बाहेर द्यायला तुमचे 4 बकेट घ्या, तुम्ही सगळ्या लोकांचं पाणी भरा. पाण्यामुळे काम होतं लोकांचं. तुम्ही सांगा तुमच्या 2 दिवस तुमच्याकडे पाणी अहो सर, मग ज्या घराला माहिती पाणी जात नाही, पाण्याचं नियोजन नाही येतं, तुमच्या लाईटाचं नियोजन नाही आहे. नंतर सकाळीच फोन आला मला, पाणी येणार
आज पाणी मग तो येतं. डीपी ठेवा ना, तो एरिया सोडून दुसऱ्या एरियातला करा ना. ते तर तर आम्हाला सांगा मग याचं फक्त पाणी- शुभांगी ताई आम्हाला सांगा पूर्ण सगळ्या याचं पाणी गोष्टी. कधी जाणार आहे? 3 वाजता जाणार आहे, 4 वाजता जाणार 2 आहे. दिवस पाणी असं तुमच्या वाढायचं. पूर्ण वेळ टाकलं की 4 तास 3 तासात असं काही वेळ असेल ना. एरिया असतो, एरिया असतो थोडा लागतो. पूर्ण एरिया खूप मोठा आहे. 2 आठवड्याच्या परिसरात मागचा एरिया भरपूर मोठा आहे. पूर्ण नागपूरचा मागचा एरिया आहे. या टायमाला काय चाललंय? पूर्ण एरिया तुमच्या ऑफिस पर्यंत. त्याच्याशी संबंध आहे. हा मग तो पाणी तर इथे चालू राहिलं, दुसरं काही दुर्गेश भाऊंचा एरिया कुठला बंद आहे का आता? कुठलाच बंद नाही. सगळ्यांच्या मागचा एरिया आता कुठे आहे का तुमच्या प्रीमियरच्या मागच्या लाईट काय नाही आली का? प्रीमियर हॉटेलच्या बॅक साईडच्या. तुम्ही हॉटेलच्या बाजूला विचार करा. माऊली नगरमध्ये. हा ते आता मेन लाईनचं काम करतील. अच्छा ठीक आहे. पण मग तुम्ही इंटिमेट करा नगरपालिकेशी, तुम्ही बोला त्या विषयात की आम्ही आज लाईट बंद करतोय, पाणी सोडणार आहात की नाही सोडणार आहात. ऐकून घ्या. मी सर्व आयडिया दिलेल्या आहे साहेबांना की या गल्लीमध्ये स्ट्रीटचा फेज नाही स्ट्रीट लाईटचा, बरोबर. पण मग असं काय म्हणणं आहे, आता नगरपालिकेची मिटिंग निघते त्याच्यामध्ये हा मुद्दा घेतलेला आहे, त्याला 8-15 दिवस आम्हाला लागतील. ऍक्च्युली हा विषय एकदम तात्काळचा आहे, तर हा बिना मिटिंगचा पण होऊ शकतो. बिलकुल नगरपालिकेकडनं ऐकून घ्या. भांडणं तुमचे नगरपालिकेचे आहे. साहेब ऐकून घ्या माझी ऐकून घ्या सर. ते तुमचं बिल देत नाही, भांडण त्याला भांडण बनायला शॉर्ट झालं तुम्ही नाही, पण मग लोक भुगतं काय? तुमचं नगरपालिकेचं घेतल्यानंतर लोकांना मरण होत आहेत. लोक का भरल्या त्याच्यामध्ये, लोकांचा काय संबंध आला? साहेब आलं त्यांनी नगर परिषदेचे 6-7 तुम्ही जे लुकआउट आहे ना, माझी गोष्ट आहे का, तुमचं जे लुकआउट आहे नगरपालिकेशी आहे. लोक येतात का तुमच्याकडे काम नाही, यांचं बिल बाकी जे लोकांचं मीटर तुम्ही कट करून घेऊन जात आहे, ज्यांचं बिल बाकी थकीत आहे. आता प्रत्येक लोकांचं धोरणा बाकी, ज्या लोकांचं नाही मग त्यांना का दंड भोगावा लागतो सगळ्या गोष्टींचा, ते का होणार घरात राहणार आहे? नगरपालिकेकडून तुम्हाला पैसे वसूल करायचा, तुम्ही त्यांच्यावर केस करा, तो माझी करायचं नगरपालिकेची करा ना, त्याची घेतली नाही. पण मग लोकांवर का भीती आहे सगळ्या गोष्टी, त्यांची काय चुकी बिचाऱ्यांची? लोकांना समज नाही येत ना, जे स्ट्रीट लाईट डायरेक्ट चालू कोणी केले, स्ट्रीट नगर परिषदेने केले सारे, बरोबर. किंवा त्यांचा कोणी माणूस असेल, ठीक आहे ना, एक समज ठेकेदारची जबाबदारी आहे ती शेवटी. बरोबर ना. मग ते त्यांनी चालू न करण्यासाठी आपण त्यांना काय प्रवृत्त करतो, त्यांना पत्र दिले. मागे जून महिन्यामध्ये पत्र दिलं. आता सगळ्या चित्रावर सांगत की मी बरोबर. त्यांच्यासोबत माझं मॉर्निंगला बोलणं झालं. आजची एक न्यूज आली होती पेपरला, तुम्ही वाचली की बघून घ्या. एक दिली मराठीला एक न्यूज आली होती की भुसावळ शहरामध्ये अशा ठिकाणी पत्र दिले 150 ठिकाणी चालू आहे. आणि ते पण लिहिले की 7 ठिकाणी त्याचा जो टायमर असतो आपला, तो ऑन ऑफ करतो, तो खराब झालेला आहे. तो खराब झाल्यामुळे कधी तो टाइम ऑफ करत नाही आणि ऑन करतो, तो कन्सिस्टंटली चालू राहतो. तर त्या अनुषंगाने मी चित्रावर सर्वांना आज सगळ्यांनी व्हॉट्सअप केलं. त्यांना सांगितलं सर तुम्ही आज आहात का म्हटलं. ते म्हणाले की मी औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये गेलेले आहे, तो ऑनलाईन दिलेले पर्सनल मीटर आहे. आज माझं पत्र पण आउट झालं, त्यांना पत्र पण इश्यू केलं. 1 जूनमध्ये पण 6 तारखेला पत्र दिलं होतं, ते पण त्यांना दिलं होतं. 30 तारखेला परत रिपीट झाली सर. माझं काय म्हणणं तर आपण त्यांना आहे, सर माझी गोष्ट आहे का, हे सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या, सगळ्यांच्या ऑफिशियली गोष्टी सुरू आहे, बरोबर. मला सर्व मान्य आहे. पण मला एक माणूस तिथं वागतून एक सोडून सांगा, धरून सांगा की जर का इथं लाईट नाहीये, तुमचे पत्रव्यवहार तुमचे वर्षावर होतील तर लोकांना नाही घेणार त्या गोष्टीचं. माझं ऐकून तर घ्या. म्हणजे तुम्ही साहेबांना बसून एक ठोस निर्णय घेऊन एक काहीतरी एका दिवसात विषय मार्गी काढा. आम्ही का रोज 1 वर्ष त्या गोष्टी त्रास सहन करणार आहे? तुम्ही सगळं आमच्याकडे टॅक्स घेत आहे, तुमचे लाईट बिल भरताय, मी सर्व तुम्ही मीटर काढून घेऊन जाता. आमचा प्रॉब्लेम काय सांगा लोकांचा. नाही लोकांचं कुठे पत्रव्यवहार तुमचा चालू असतं, आपलं नो डाऊट तुम्ही पत्रव्यवहार करा आणि तुम्ही लिगल काम करा, मी तुम्हाला हेच म्हणतोय. थकबाकी हा विषय वेगळा आहे. ज्याच्याकडे थकबाकी त्या ग्राहकाची यादी येते, आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला बोलत पण नाही, त्यांच्याबद्दल बोलू आपण. आमचं बोलणं तेच नाही. पण माझं काय म्हणणं आहे, तुमचे जे पत्रव्यवहार सुरू आहे, माझी गोष्ट आहे का ना, जे पत्रव्यवहार सुरू तुम्हाला मला मान्य आहे, तुमचा पत्रव्यवहार सुरू आहे, पण या गोष्टीला प्रोसेसला वेळ लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या जीवावर बितू शकतात. तुमचं जे करणं तुम्ही सेमडे बसून तुम्ही सेमडे निर्णय घेऊ शकता, तुम्ही की रिस्पॉन्सिबल पर्सन आहे. सगळ्यात चालू ठेवली जबाबदारी माझी आहे, ती मी पूर्णपणे केलीच पाहिजे. बरोबर पूर्ण केली पाहिजे. बरोबर. आणि जो कन्सल्टंट नगरपालिका सीओ साहेबांसोबत आहे, स्ट्रीट लाईटचा विषय हा सीओ साहेबांसोबत आहे, हा ग्राहकाचा नाही आहे. बरोबर. तर तुम्ही दोघं म्हणजे तिसरा मार्ग निघू शकतो ना, काय निघू शकत? मार्ग 100 असतात. आपण काय करतोय की जे डायरेक्ट वाले जे अनलिगल म्हणू आपण त्याला, जे इलिगल आहे त्यांना पण माहिती नाही, मला पण माहिती नाही, बरोबर. कोणतरी थर्ड पार्टीने तिथे लावले. ठीक आहे, जे काय झालं असेल ओके. त्याची न्यूज त्यापेक्षा याची न्यूज जास्त आहे. लाईट आधी दिला आणि लोकांचे ते चोराचे जबाबदार कोण आहे? मग परवाला 20-25 मिनिटं गेली होती परवाला रात्री. काल पण गेली. अहो काल पण जाते सर, बद्दल बोलतोय, मला पर्टिक्युलर एक एरियाबद्दल नाही बोलतोय. पूर्ण भुसावळ शहरात हा प्रॉब्लेम सुरू आहे, पूर्ण मुसाबद्दल बोलायचं आहे. पूर्ण भुसावळ शहराचा प्रॉब्लेम. आणि हा नेमका म्हणजे तुम्हाला सांगाय प्रॉब्लेमचा क्रायटेरिया असतो, तो प्रॉब्लेम सोल्युशन निघतं. हा सर. जबाबदार त्याची चोऱ्या होता काय आता चोरी होती, जबाबदार कोण? जिथे लोकांनी श्रद्धानगर लोकांच्या चोऱ्या झाल्या, त्या जबाबदार कोण आहे? तुम्ही लोक आहे ना, जे तुम्ही लोकांची मीटर काढतायत, लाईटर लावून घेऊन जातायत,
जबाबदार तुम्हीच आहे. शेवटी तुमच्याकडून दाखवा करता का तो की तुम्ही चोर पाठवता याचा अर्थ निघतो का? काही भागामध्ये स्ट्रीट लाईट फेज नाहीये, ते तुम्ही कट केलं ऑलरेडी, आम्ही मान्य पण केलं. त्यातून जे बटनवरती होते ते काढले आपण. बटनवर होते ते ठेवायचे, बटनवर नाही आहे ते काढून घेतले. तिथे स्ट्रीट लाईट फेजची गरज होती. आणि MIDC या तिन्ही फिडिंग सबस्टेशनमध्ये आपलं पूर्ण पॉवर आपलं दुसऱ्यामध्ये फिडिंग होतं. आणि एक पार्ट इकडे दीपनगरला आहे, तो तेथील आपले EMTV हा समता कॉलनी आणि आंबेडकर चौक वगैरे नगर तो एरिया तिथनं फिडिंग होतो. अशा पद्धतीने आपल्याकडे साधारण 6, 6, 12, 18, 19 फिडिंगमध्ये सप्लाय इथं फिडिंग होतो. ते नाटामध्ये सध्या प्रॉब्लेम कुठेही नाही आहे. नाटाचा प्रॉब्लेम मागे नाटाचा कुठे प्रॉब्लेम नाही आहे. नाटाचा चेकिंग येतात, कुणी सांगितलं आपल्याला प्रॉब्लेम नाही म्हणून? नाटाचा अहो प्रॉब्लेम माझ्या वाटात जेव्हा पाणी येतं ना तेव्हा तुमची लाईट चालू जाते. तुम्हाला माहिती आहे का? इथं पाणी सोडतं नगरपालिका. तुम्हाला सांगू 10 दिवसाचं पाणी येतं. ऐकून घ्या माझी गोष्ट तुम्हाला सर्व सांगतो, तुम्ही ऐकून घ्या ना. 10 दिवसांनी पाणी येतं, 10-11 दिवस निघतो. आणि ज्या दिवशी नेमकं पाणी त्या दिवशी लाईट चालली जाते. विचार तुम्ही ड्युटी देताना विचारा, ते सांगतील तुम्हाला. मी सांगतो ना नाटावरच्या मागचा एरिया हे पूर्ण अर्बन टाउनचे साहेबांना विचारा तुम्ही, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मी आहे. सर हे साहेब पूर्ण टाउनचे इंचार्ज आहे. त्यांच्याकडे पूर्ण विचार त्याला लाईट कुठे गेली, विचार त्याला लाईट गेली. मी सांगतो तुम्हाला विकास पर्यंत भारी लाईट गेली पूर्ण. विकेटच्या मागच्या लाईट गेली, रोज रात्री लाईट जाते. लोक वेळ आहेत का ड्युटी करून येते रात्रभर लाईट करणारे, आम्हाला रात्रभर फोन करते लोक. हो एक मिनिट. ओके. फूलों सा चेहरा तेरा फूलों की मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा फूलों की मुस्कान है। रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के रूप तेरा देख के Subscribe now and press the bell icon. Never miss an update.